अंशतः अनुदानित शाळा किंवा तुकड्यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये प्रचलित धोरणानुसार टप्पा अनुदान मंजूर केलं पाहिजे या मागणीसाठी अनेक दिवसापासून हे कर्मचारी आंदोलन करीत आहे। परंतु त्यांच्या मागणीकडे या अर्थसंकल्पामध्ये दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। आजही आझाद मैदानावरती हे कर्मचारी मागील 15 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करते आहे, परंतु त्यांच्या मागणीकडे लक्ष दिल्या जात नाही। परंतु या राज्यामध्ये मागणी नसताना मात्र शक्तीपीठ महामार्ग प्रस्थापित केलेला आहे, ज्या महामार्गावरती 46,000 कोटी रुपये खर्च करण्याचं महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी ठरवलेलं आहे। आम्ही आज शाळांची अवस्था फार बिकट निर्माण झालेली आहे। वेतनेतर अनुदान हे 5व्या वेतन आयोगाच्या मार्च 2009च्या बेसिक वेतनाच्या शिक्षकाच्या 5% दिल्या जाते। आज या ठिकाणी वेतनेतर अनुदान खऱ्या अर्थानं 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। 7व्या वेतन आयोगाच्या 5% प्रमाणे द्यायला पाहिजे, परंतु तशी कुठलीही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही। राज्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे। या शाळांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी दिला जात नाही। अर्थसंकल्पात त्याची कुठलीही तरतूद नाही। भंडारा जिल्ह्यामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर लाखांदूर तालुक्यातील भुयार येथील राऊत नावाची एक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारी मुलगी दुसऱ्याच दिवशी करंट लागून त्या ठिकाणी ती मयत झालेली आहे। म्हणजे या शाळांच्या मेंटेनन्ससाठी निधी देत नसल्यामुळे या ठिकाणी अशा या बालिकेचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्याला सुद्धा आज शासन जबाबदार आहे। या ठिकाणी शिक्षण विभागाचा जरी विचार केला तर शिक्षण विभागामध्ये मागील वर्षी 75 वर्षानिमित्त 75,000 रोजगार देण्याचं या ठिकाणी मान्य केलं होतं। काही प्रमाणामध्ये ते रोजगार दिले सुद्धा आहेत, परंतु शिक्षण विभागामध्ये याचा वाटा फार अल्प प्रमाणामध्ये आलेला आहे। आज खासगी अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकाची पद रिक्त आहेत आणि ही शिक्षण व्यवस्था सांभाळणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा जर विचार केला, शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त असलेली पद, शिक्षण संचालकांची 7 पदं मान्य आहेत, 3 पदं रिक्त आहेत। शिक्षण सहसंचालकाची 17 पदं मान्य आहेत आणि 17ही पदं आजच्या घडीला रिक्त आहे। शिक्षण उपसंचालकाची 35 पदं मान्य आहे, त्यापैकी 34 कार्यरत आहे, 1 पद त्या ठिकाणी रिक्त आहेत। जे 17 ने 18, 18 ने 3, 21 मोठ्या अधिकाऱ्यांची पदं या ठिकाणी रिक्त आहे। खालच्या लेवलवर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत। त्याच्यामुळे शिक्षण विभागामध्ये सुपरविजन करणारी जी अथॉरिटी असते त्या सुपरविजन करणाऱ्या अथॉरिटीमध्ये पद रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम या ठिकाणी शिक्षणावरती झालेला आहे। त्यामुळेच असरच्या सर्वेनुसार महाराष्ट्र राज्य हे 2ऱ्या क्रमांकावरून आज 7व्या क्रमांकावर गेलेलं आहे, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे।